जिल्ह्याचे पालकमंत्री अतुलजी सावे साहेब आहेत. आमचेच काही बंधू तिथे उपोषणाला बसले होते. त्यांना बी असंच शब्द देऊन ते गेलेले आहेत. तुम्ही विचारपूस करू शकता. माझा शब्द आहे की सोमवार मंगळवारी मी तुम्हाला भेटवणार. तुमचा विश्वास आहे का? विश्वास आहे का सांगा. ताई तुम्ही आज समाजाच्या बहीण म्हणून आल्यात, संजू भाऊ भाऊ म्हणून आलात. पण जेव्हा बहीण घरी येते, भाऊ घरी येतो, खाली हाताने जात नाही, काही ना काही घेऊन जातात. 13 मागण्या आहेत. ते मागण्याचं पत्र द्या. 13 मागण्या आहेत. त्याच्यापैकी काही ना काहीतरी आज इथं घेऊन जायला पाहिजे. ज्या खूप काही मागण्या त्याच्यातल्या आहेत की तुमच्या हातात आहेत, तुमच्या हातात, सरकारच्या हातात आहेत. थोडे दे म्हणा. आज लाल पड जाए आपले त्यांचं जरा नेल देखील आपले यार तू काही ऊपर सोच गए. शेमार समाज बांधवांना विनंतीचं की अतिशय जालना जिल्हा पालकमंत्री तमार हमार आबाल के दिन विजय भाई की आपण भेनतचा पंकजा दाई आणि दुसरं आपलं भाईच हे दोहीच आपल्या देवाचं, दुसरं कोणी देवाची नाही. जे देवाचं जो काय आपल्याकडे नामेल्याचं आपण काय म्हणतो सामान मिळवला पदरे पडायचो. तुम गडबड काय करायचो. आज प्राणांतिक उपोषण चालूचं, शेवटी स्टेपचं बीपी एकदम लो एगीचं, शुगर 37-38 बावगीचं कराय बेटा खराय बी तुम्हाला विजय भ्या तुम्ही सोडायचं असं कर तुम्ही ऑटोच घेऊन सोडून चाल जायची आवाज करा. जरा गड थांबवणे जीव मोठोच आहे का तुम्हाला आरक्षण मोठोच काय वाटतं. सामान वो खर्चावर आम्हाला जातं शे काम नंदा सोडत जातात भेटत तुम्हाला सामानला. आता तमार सर्व बरोबर छ मला थोडं बहुत येतं. आता पुढच्या वेळी पूर्ण शिकते. आता तुमच्या म्हणणे मला विजय भाऊचं म्हणणे की बहीण आल्यावर भावाला आता करता बहिणीला द्यायला पाहिजे, तुम्ही भावाला नाही द्यायला पाहिजे, बहिणीला द्यायला पाहिजे. तुम्ही पाणी पिणं माझ्यासाठी मोठं गिफ्ट आहे, तेवढं मला द्या. पण तुम्ही जे म्हणलं ह्याच्यामध्ये माझ्या लायकीच्या मागण्या कोणत्या आहेत, माझ्या लेवलला मी काय करू शकते. खोटा शब्द मी देणार नाही. गोपीनाथ मुंडेची लेख आहे, मी खोटा शब्द देणार नाही. पण जे मला शक्य आहे आणि करून घेणं माझ्याच्याने होतं ते मी तुम्हाला शब्द देते. बाकी सगळे मुख्यमंत्री बघतील. नंबर 1, कर्नाटक राज्याच्या धर्तीवर तांडा डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन स्थापन करून तांड्यांचा विकास करावा, हे करून घेणं माझी जबाबदारी, संजय भाऊची जबाबदारी. दुसरं, एसटी प्रवर्गात आरक्षण लागू होईपर्यंत VJNT प्रवर्गात असलेले घुसखोर लोक जे आहेत, जे खोटे प्रमाणपत्र घेत आहेत, यांच्यावर कारवाई करावी, त्यांचे प्रमाणपत्र रद्द करावे. हे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये कमिटी स्थापन करून एकदम वॉर फूटवर करून घेणार. ही जबाबदारी अतुल सावेकडून करून घ्यायची माझी जबाबदारी. ठीक आहे. आणि माझ्या लेवलचं सांगेल, बाकीचं सगळं मुख्यमंत्री. परत आदिवासी धर्तीवर तांड्यामध्ये घरकुल योजना तुम्ही म्हणता करा वेगळी, तर तांड्यावर वेगळी घरकुल योजना करण्यासाठी त्या संदर्भात मध्ये एक व्यवस्था करायची, ती करून घेणं सरकारकडनं संजू भाऊची आमची जबाबदारी बस. आणि ऊसतोड कामगारांच्या मुलासाठी आश्रमशाळा बांधाव्या आणि पुढील शिक्षण घेण्यासाठी VJNTच्या मुला मुलींना प्रत्येक जिल्ह्यात हॉस्टेल बांधावे. ह्या गोष्टी करून घेणं त्या विभागाकडून हे मी पुढाकार घेऊन करेन, हे तुम्हाला वचन देते.
हे माझ्या लेवलचा विषय नाही, हे सीएम साहेबांनी शब्द द्यायला पाहिजे. टाइम मी आता नाही सांगू शकत, मला सगळ्या मंत्रालयाशी बोलावं लागेल. पण हे मी पूर्णपणे, तुम्ही नाही द्यायचे पाणी, मी देणार आहे कारण मी बहीण आहे ना, ते मला गिफ्ट द्या. तर हे मला तुम्ही सोमवारी जेव्हा भेटाल तेव्हा त्याचा आपण टाइम टेबल तुम्ही म्हणताल तसं तयार करू. कशाला 2 महिने लागतील, कशाला 3 महिने लागतील, हे करणं माझी जबाबदारी. अरे मला तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही असं 21वी मागणी केली आहे की बंजारा बहुल जिल्ह्यामध्ये संत सेवालाल महाराज वसंतराव नाईक स्मारकासाठी जागा. मला असं वाटतं की हे जे हॉस्टेल आहेत हेच त्यांचं स्मारक आहे, आपले लेकरं शिकले हेच त्यांचं स्वप्न आहे, त्याच हॉस्टेलमध्ये त्यांचा आपण पुतळा उभारू. स्मारकापेक्षा पोरांना राहायला शिक्षणाची व्यवस्था करू हे महत्वाचं आहे, असं माझं मत आहे. याच्यावर तुमची मर्जी, त्याच्यासाठी पण मी मदत करेन. शिक्षणासाठी आपले पोरं शिकतायत, हॉस्टेलमध्ये राहत आहेत, हेच वसंतराव नाईकांना आणि सेवालाल महाराजांसाठी महत्वाची देणे आपल्याकडून, हे मी मान्य करू शकते. ह्याच्यासाठी आपण टाइम टेबल तुम्ही जेव्हा मुंबईला येतात तेव्हा ठरवू. आता ह्याच्या पलीकडच्या गोष्टी माझ्या अवकातीच्या बाहेर आहेत. तुमच्यासाठी लढा देण्यासाठी खांद्याला खांदा लावून मी तयार आहे. तुम्ही सगळं माझं व्ह्यू वाढवता. आता संजू भाऊ, विजय भाऊ, आता एवढं सविस्तर आणि स्पष्ट भूमिका पंकजाताईने मांडलेली आहे. मी त्यांच्या सोबत आहे, अर्जुन भाऊ खोतकर सोबत आहे. तर आता असं म्हणणं आहे की सीएम साहेब तुम्हाला बोलले. आता मला असं वाटते की 2च दिवसामध्ये सोमवार किंवा मंगळवार तुम्ही सांगा किंवा बुधवार 3 दिवस, कारण आज हो आणि सविस्तर तुमची चर्चा होईल असे तुम्ही नावं द्या आणि हे सर्व विषय आपण तिथे मांडू. शिष्टमंडळ असेल, समाजन विनंतीचं आभार जे पंकजाताईचे मुद्दा मेन बोलीचं ये बातें पर अपन उपेशन छोड़ेल सब कोणी छोड़ेल सब तम समाज जे किए जो को मन मानस समाज किए जो को मन मानस आणि मुख्यमंत्री सांभळो सीएम साहेबेरो निरोप जे भौती बोलणं हेच सीएम साहेब होत मेन केरो शेवेन शांततेने सांभळेलचं. मुख्यमंत्री साहेब आभार बोलेचं की तम शिष्टमंडळ तमारोला सोमवार मंगळवारी आणि कालेनं शिंदे साहेब भी बोलोचं तो शिष्टमंडळ लाव करण तम केते होतो उपोषण चढावचू तमाती आता मोठो मन कोई चीज समाज येते तम किए तो मन मान्य न तर मान्य छे नाही. श्री गोरभाईनं जय सेवालाल जरा शांत बेसो. ताई ताई तुम्ही इथे आलात, तुम्ही आमच्या बहीण आहेत आणि आमचे जे राष्ट्रीय नेतृत्व आहेत त्यांनी देखील वेळेतून वेळ इथं येऊन वेळ दिलं त्याबद्दल आम्ही तुमचे आभारी आहोत. पण ताई आमचे प्रश्न फार 50 वर्षापासून प्रलंबित आहेत आपले प्रश्न. त्यामुळे तुम्ही हे लवकरात लवकर सीएम साहेबांकडे बैठक लावून पालकत्व तुम्ही घ्यावं आणि अर्जुन भाऊनं खास करून आमचं पालकत्व घ्यावं आणि पुढची लढाई अर्जुन भाऊंनी खांद्याला खांदा देऊन लढावी. नाही आपल्या मागण्या मान्य नाही झाली तर आपली लढाई अर्जुन भाऊशीच आहे, कारण डेलिगेशन अर्जुन भाऊनं मागवलेलं आहे. आपण दररोज त्यांच्या दारासमोर जाऊन बसणार आहेत नाही जर झालं तर. समाज सांगतो म्हणून उपोषण मागे घेत आहे. पण आता जे तुम्ही हे मागण्या बोलल्यात ते कमीत कमी 1 महिन्याच्या आत मान्य करायला पाहिजे आणि बाकीचे ज्या मागण्या आहेत प्रमुख ज्या मागण्या आहेत ते एसटी आरक्षणाची ती कमीत कमी 2 महिन्याच्या आत मागण्या मान्य व्हायला पाहिजे. नाहीतर समाज बांधवाला सांगतोय आपण 1 महिन्याची वाट बघायची, नंतर अजून काय डिसिजन घ्यायचं सगळं समाज बांधव बसून आपण ठरवायचं. ताई तुम्हाला आणि भाऊला विनंती आहे, आताचे जे मेन मुद्दे आहेत ते 1 महिन्याच्या आत काही करून मान्य व्हायला पाहिजे. ते दुसरे जे मागण्या आहेत मेन आमचे ते 2 महिन्याच्या आत मागण्या व्हायला पाहिजे.
जे भाऊ ते पण